तर हे जे काही फोटो आहेत ना ते 4 वर्षापूर्वीचे आहेत. तर त्यावेळी आम्ही गेलेलो होतो, तिथले फोटो आहेत जे टाकलेत. आणि हे जे आहेत ते आत्ता काल गेलेलो होतो ना, तर ते आत्ताचे फोटो आहेत. तर शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आपल्या सांगोल्यापासून 45 किलोमीटरवर आटपाडी गाव आहे. तर आटपाडीला गेलेलो होतो आणि चोपडीमध्ये दुकानात पण थोडा वेळ गेलो होतो. तर ना कस्टमरचे मोबाईल द्यायचे होते, त्यांचा फोन येत होता. तर म्हणले अगोदर मोबाईल देऊ नंतर पुढे जाऊ. तर सकाळ सकाळी गेलो होतो, पोरी गेले होत्या शाळेला, त्यामुळे अनुला पण घेतलं होतं बरोबर. अनुचं काही काम तसं नव्हतं, पण अनुला मग कुठं ठेवणार ना, त्यामुळे अनुला पण घेऊन गेलेलो होतो आम्ही. तर दुकानात ह्यांचं काम झालं आणि मी तर बाहेरच थांबले होते आणि पटकन मग गेलो. तर थंडी खूप, अनुला पॅक करून चांगलं अगदी स्वेटर वगैरे टोपडं घालून घेतलेलं होतं. तर आटपाडीत काम होतं ते झालं आणि आज होती मोक्षदा एकादशी पण. तर म्हणलं चला, 4 वर्षे झाली जाऊन, नंतर जाणंच झालं नव्हतं विठुरायाला आपल्या. तर म्हणलं जाऊन आपलं दर्शन घेऊन येऊया. तर ना आटपाडीपासून सरकारी दवाखाना BSNL ऑफिसपासून जो आहे ना तिथून तो रोड आहे आणि गोविंद सिटी, गोविंद पार्क असं तिथल्या लोकेशनचं म्हणजे नाव होतं, तिथं बोर्ड तर तसाच होता. तर मग गेलो आम्ही तिथं आणि 4 वर्षानंतर भरपूर अशी सुधारणा झाली आहे. आणि त्यावेळी माझ्या लक्षातच नव्हतं तिथं गेल्यानंतर की अनुला घेऊन आम्ही आलेलो होतो. तर अनु अगदी छोटी, मला वाटते 7-8 महिन्याची असेल किंवा त्यापेक्षा पण कमीच असेल. त्यावेळी गेलो तो तिथं, पण माझ्या काही लक्षातच नव्हतं की गेलेलो होतं. नंतर घरी आल्यानंतर लॅपटॉपमध्ये फोटो बघितल्यावर लक्षात आलं की अनुला पण नेलेलं होतं, पण मी तिथं बोलले की अनुला घेऊन आलेलो नव्हतं माझ्या लक्षात नसल्यामुळं. आणि प्लॉटिंग तिथं चालू होतं ना त्यावेळेला, तर त्यासाठी आम्ही गेलतो आणि सहज तिथं मूर्ती दिसल्यावर मग काय फोटो वगैरे घेतले होते. तर परिसर आम्हाला तिथला आवडला होता आणि भरपूर अशी झाडे, निसर्गरम्य अगदी वातावरण, प्रसन्न अगदी, आणि मेन म्हणजे ना शांतता, खूप छान असं वातावरण तिथलं होतं. आणि जी प्लॉटिंग आहेत ना त्याच्या शेजारी खाली म्हणजे ना तळं आहे पाण्याचं, तर खूप मोठं ते सुद्धा तळं आहे. आणि असं ठिकाण निसर्गरम्य ह्यांना तर खूप आवडतं. तर मग गेलो तिथं, दर्शन वगैरे झालं आणि हे कठडे वगैरे जो पायऱ्या आहेत त्यानंतर तिथं गेलेल्या, त्यावेळी काय त्या नव्हत्या. तर तुळशी वृंदावन पण ठेवले तिथं आणि छान असं सगळं सुधारणा आता झालेली. तर वरती म्हणलं जाऊ का, मग ह्याने म्हणले जा वरती जाऊन पाया पड. मग वरती जाऊन पण पाया पडले. अनु काही येणंच झाली होती. तर वरती गेल्यानंतर तर मूर्तीकडे बघताच येत नव्हतं, असं चक्कर एवढी यायला लागली ना, अनु येणं झाली होती. नंतर अनु पण आली मग ह्यांच्याबरोबर. मग आम्ही छान दर्शन घेतलं, नमस्कार केला, आणखीन फोटो वगैरे घेतले. तर तुम्हाला ही आवडली का, तर कधी वेळ मिळाला, आटपाडीपासून 1-2 किलोमीटर बाहेर हे आहे ठिकाण. तर गोविंद पार्क म्हणलं तर विठुरायाची मूर्ती असं सांगितलं तर कोणीही पत्ता लगेच देते. तिथलं लोकेशन संपूर्ण टाकायला हवं होतं, पण लक्षात काल काय आलं नाही. नंतर घरी आल्यानंतर लक्षात आलं, म्हणजे कुणाला जायचं असेल तर जातील ना. तर हे बघा मस्त अशी मूर्ती, अगदी मन प्रसन्न झालं दर्शन घेऊन. आणि आता 2-4 घरे पण तिथं झालेली आहेत. त्यावेळी घरं झालेली नव्हती, फक्त एक छोटंसं निळं ते पत्र्याचं शेड ते मात्र होतं तिथं. आता मात्र फ्लोटिंग होऊन सगळी गेलेले असतील आणि घरं पण छान छान असे घरं म्हणजे बंगलेच झालेत. तर 5-6 वर्षापूर्वी आम्ही इथं आलेलो होतो. त्यावेळी ना फक्त मूर्ती उभा होती, साईडचं जे बांधकाम पायऱ्या वगैरे जे केलेलं आहे ना ते काही नव्हतं. आणि इथं प्लॉटिंगचं वगैरे कामं चालू होती बघा त्यावेळेला, म्हणजे अजून पण प्लॉटिंग झालेलीच आहेत. त्यावेळी आम्ही सहज इकडं आलेलो होतो, तर मूर्ती दिसली होती आम्हाला. फोटो वगैरे त्यावेळी काढले होते, पण हे साईडचं सगळं नव्हतं आहे की नाही त्यावेळेला, फक्त मूर्तीच होती. नंतर आता सगळं छान केलं खरं. आता 5-6 वर्षांनी आलो आम्ही, आम्ही नव्हती बघ. खूप छान असं शांत परिसर आहे इथला आणि तिकडं पाणी.
करून घेतला आम्ही आणि फोटो वगैरे पण झाले. तर आज एकादशी निमित्त ना इसरायचं छान असं दर्शन झालं. तर मूर्ती पाहिली पासून मोठी अशी छान अशी मूर्ती आहे आणि चक्कर यायला लागते अक्षरशः. खूप छान असं दर्शन झालं. होय ना अनु? जय बाप्पा. तर कुठलं लोकेशन आहे माहितीये का? तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा. एवढं लागलेच सगळं भरलंय गच्चला, पण काय काय नाही. तर चला आता आम्ही चाललो इथून. तर दर्शन आपलं झालंय आणि मूर्ती इथून बघ तिथून अगदी जवळून बघितलं ना तर चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं होतं. इथून छान वाटते आणि ऊन पण खूप आहे ना, त्यामुळे असं वरती बघायला सुद्धा अक्षरशः येणं झालं होतं. अक्षु आज चपाती करायला लागली. मी ना व्हिडिओ करायचा होता वाचनाचा माझं ना, म्हणून वरती मी गेले होते, वाचन करत होते मी. हा तर सकाळी बाहेर गेलो आम्ही, तुम्ही बघितलंच होतं. तर ना कणिक काय झालं, घाई झाली म्हणून थोडी कणिक जी उरली होती ती कधी ठेवत नाही मी, खरं पहिल्यांदाच ठेवली फ्रीज मध्ये. असं कधी तर ठेवते म्हणजे, नाहीतर शक्यतो ठेवत नाही. तर हिनं तो फ्रीज मधलं म्हणलं कणिक बाहेर काढून ठेवूया, मी येऊन चपात्या करायच्या वरनं. तोपर्यंत अक्षून बघा चपात्या केल्या. तर बघा तिला कणिक मळायला येत नाही, पण मऊ झाली म्हणजे अशी कठीण नाही, छोट्या केल्यात पण तिच्या तर तिच्या मानानं बऱ्या झालेल्या आहेत चपात्या. तर दोडक्याची भाजी करायची ठरले. तर ना दोडका स्वच्छ धुवून घेतलाय, आता चिरून घेते मी. अगोदर शिरा काढून घ्यायची आणि मग चिरायचा. तर आज शूटिंग कोण करायला लागले माहितीये का? व्हिडिओ कोण करायले? मी कोण आहे? अन्नू. तर आज अन्नू लागली. अन्नू म्हणली मी करते तुझा व्हिडिओ, आहे की नाही? तर आज पिल्लू कसं करते व्हिडिओ बघा बरं आता, सांगा. तर अगोदर मी शिरा काढून घेते. शिरा काढून घेऊन चिरून घ्यायचा दोडका. चपात्या तर झालेत, अक्षूने केलेले आहेत. आता भाजी करूया. सकाळचा भात पण आहे शिल्लक. यात ना लसूण, जिरा आणि आपल्या दोडक्याची जी आपण ते हे काढतो ना शेर, तसं हे. आणि ह्याला बारीक करून घेऊया. तर आता हे बारीक करून घेतलंय. तर आता फोडणी म्हणजे भाजून घेऊयात. आता हे तेल टाकून घेतलंय कढीत थोडं, आता ह्याच्यात टाकायचं आणि भाजून घ्यायचं खमंग. तर आता हे ना पूर्ण सुक्क होईपर्यंत म्हणजे त्यातलं सगळं जे पाणी आहे ते सुकवपर्यंत भाजून घ्यायचं त्याला. आणि मग त्यात कोथिंबीर घालून मग त्यातही चटणी तयार होते. तर खूपच छान लागते आणि पौष्टिक पण आहे. शिरांचा वापर पण होतो दोडक्यांचा. तर आता हे भाजत आलंय बघा, म्हणजे मोकळं मोकळं झालंय. त्यात कोट आणि मीठ घालून घेऊयात आपण. तर आता एक चमचाभर कोट घालते. थोडंसंच घालायचं, म्हटलं नाही घालायचं. त्यात थोडंसं तांबडं तिखटासाठी, जास्त नाही. त्यात तुम्ही ना बारीक करून जे केलं मग असे त्यात मिरच्या जरी घातल्या तरी चालतंय, तुम्हाला जर मिरच्याचं हवं असेल तर. तर आता हे आपलं चटणी आहे ती तयार झाली. तर आपली तयार झाली मस्त अशी दोडक्याच्या शिरांची चटणी. तर खूप छान लागते, तुम्ही पण ट्राय करून बघा. तर आता आपण करणाऱ्या दोडक्याची भाजी यासाठी तेल घालून घेतलंय त्याच कढईत.
त्याला दोडकासा चिरून पाण्यात ठेवलाय. तर तेल आपलं गरम झालंय तर थोडंसं जिरं, मोहरी आणि ह्यात जास्त काहीच आपण नाही घालणार मसाला वगैरे. तर कांदा आणि टोमॅटो घालायचं. तर साध्या सिंपल पद्धतीने आपण बर्गरची भाजी करणार आहे. तर खूप छान लागते. सुकी केली तर खूपच छान लागते. जर तुम्हाला नुसतं पाहिजे असेल भातासोबत तरी पण करू शकता. तर थोडंसं चिमटभर मीठ टाकणार आहे शिजण्यासाठी. म्हणजे कांदा आणि टोमॅटो लगेच भाजून होते लवकर. तर आता हे भाजून घेते चांगलं. तर आता आपलं बघा हे कांदा टोमॅटो मस्त असं भाजून घेतलं. तर आता आपण मसाले टाकायचे. तर आता मी चांगलं तिखट टाकते अर्धा चमचा. हळद थोडीशीच टाकायची आणि 1 चमचा घरगुती तिखट आणि थोडासा गरम मसाला. तर हे असं चांगलं भाजलंय. त्यात आता थोडंसं पाणी मगाशी जे आपण जे शिरा हे करून घेतलं डायरेक्ट त्यातूनच विसळून घेते. त्याला थोडंसं भाजून घ्यायचं आपल्याला. तर आता हे भाजून झाले. ह्यात आता दोडका टाकून दोडका तेलात भाजून घ्यायचे. तर हे पुस्तक लागायचं होतं शाळेत, ते एक आणलं होतं आणि गोठीव कागद तर आता म्हणायला लागली. तर मग हे गोठीव किती कलरचे आणलेत. तर लाल, नारंगी, निळा सगळ्या प्रकारचे आणलेत गोठीव कागद, हिरवा. तर एवढी फुलं करायची आहेत का? नाही, यातलं 5 लागणार आहेत.